मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे। आज अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे जे कृषी प्रदर्शनी आहे ते बघण्यासाठी मी आलो असताना इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याला दिसत आहेत। तर इथं जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी इथं एक खूप छान असं जे वेगवेगळ्या प्रकारचे जे पेय आहेत तर त्याचा स्टॉल इथं लावलेला आपल्याला दिसत आहेत। तर आपण त्या विद्यार्थ्यांकडून त्याची जी माहिती आहे ही आपण जाणून घेणार आहोत। दादा सगळ्यात अगोदर आपली इंट्रोडक्शन सांगाल आणि त्याच्यानंतर तुमचे जे प्रोडक्ट आहेत त्या संदर्भात माहिती सांगाल। ठीक आहे। तर नमस्कार, माझं नाव प्रबुद्ध विद्याधर वैद्य आहे। मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोलामध्ये 4th इयर ला स्टुडंट आहे आणि हे आमच्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे आमचे हॉर्टिकल्चरचे डिपार्टमेंटचे हेड मिस्टर सुधीर दलाल सर त्यांनी आम्हाला प्रेरित केलं आहे या सगळ्यांसाठी। आमचं हे एलिमेंटरी सब्जेक्ट आहे। तर इथे हे जे सगळे प्रोडक्ट्स इथे ठेवलेले आहेत याच्यामध्ये हे सगळे आम्ही स्वतः बनवलेलं आहे। आम्हाला फक्त आमच्या जे गुरु आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आहे। ते फक्त आमच्या सोबत होते, आमच्या पाठीशी होते। जे पण बनवलं आहे ते फ्रूट आणण्यापासून त्याचं पल्प काढण्यापासून त्याला मिक्स करण्यापासून त्याला पॅक करण्यापासून त्याचं लेबल लावण्यापर्यंत एकूण एक काम आम्ही स्टुडंटनीच केलं आहे। आमच्या सोबत फर्स्ट इयरचे पण स्टुडंट्स आहेत जे आमची फार मदत करत आहेत। सर सगळ्यात आधी आम्ही बनवलाय आंबाडी आणि आवळा, हे आम्ही भरपूर वापरलाय। आंबाडीचं कुठलं आहे? आंबाडी सर हे आहे आंबाडीचं जॅम, आंबाडीचा आहे जॅम। याचा आम्ही जॅम बनवलाय आणि याच्यामध्ये आम्ही शुगर नाही यूज केला। याच्यामध्ये आम्ही गुड यूज केलाय, कारण शुगरचा डायबिटीसच्या व्यक्तींना काही त्रास होतो वगैरे, म्हणून आम्ही गुड वापरला याच्यात। आणि हे आंबाडीचं जसं आंबट टेस्ट येतं तसं नाहीये, गोड आहे। आंबाडी सोबत त्या जॅम सोबत आम्ही आंबाडीची चटणी पण बनवली आहे। या चटणीमध्ये पण गुड वापरला आहे। ही खारट तिखट गोड सगळं त्याचा एक मिक्स ऑफ फ्लेवर आहे, छान आहे। आणि हे आम्ही आवळ्याचं सिरप बनवलंय। याच्यामध्ये 35% रिअल आवळ्याचा पल्प आहे, याच्यामध्ये ऍडेड फ्लेवर नाही आहे आणि याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह फक्त 300 ppm आहे। पण अलाउड आहे गव्हर्नमेंटचं 600 ppm। ओके, आम्ही त्याच्यापेक्षा अर्ध टाकलंय आणि हे जे बॉटल आहे हे 6 महिने बिना रेफ्रिजरेटरच्या राहू शकतो। तर आवळ्यासोबतच आम्ही आंबाडीचा पण सिरप केलाय। आंबाडीच्या सिरप सोबत आम्ही बेलाचा पण सिरप केलाय आणि सगळ्यांची प्रक्रिया बनवायची सारखीच आहे। बस पल्प काढायचं आणि त्याला सिरप मध्ये घालायचं। सोबतच एक कृष्ण फळ ज्याला पॅशन फ्रूट म्हणतो आपण ते पण आहे आणि सोबतच पायनॅपलचा पण सिरप केलाय। तर हे सगळे सिरप ऑर्गॅनिक आहे। पण ऑर्गॅनिक म्हणण्यापेक्षा आपले हे जे सगळे सिरप आहेत एकदम नॅचरल आहे। याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह फार 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 कमी आहे, निग्लिजिबल अमाऊंट मध्ये आहे। आणि या सगळ्यांमध्ये ग्लुकोजचा अमाऊंट छान आहे इन्स्टंट एनर्जीसाठी, जे आपण बाकी ग्लुकोज पावडर वगैरे घेतो और मागे जसं एनर्जालचं झालं होतं त्यापेक्षा हे फार बरे आहे आणि फार सेफ आहे। इंस्टंट ग्लुकोजचा डोज मिळतो। आपका नाम बताइए, आप कौन से महाविद्यालय में पढ़ते? गुड आफ्टरनून, मेरा नाम रितु संजय चोपड़े है एंड मैं अभी फाइनल ईयर में हूँ एंड मैं कॉलेज ऑफ एग्रीकल्चर अकोला से हूँ। हम लोगों ने हॉर्टिकल्चर सेक्शन में हमारे ELM सब्जेक्ट में आंवला सिरप बनाया है। ये आंवला सिरप हमारे ही सेक्शन के आंवला के फ्रूट से हम लोगों ने बनाया है। इसमें 36% आंवला का पल्प ओरिजिनल यूज किया है हमने, फिर शुगर यूज किया है एंड कोई इसमें प्रिजर्वेटिव नहीं है। ये 6 महीने तक रह सकता शुगर की वजह से। एंड ये एक बोतल में 500 ml सिरप है। इसमें हम 150 ml मतलब ये एक बोतल से 2 लीटर तक के शरबत बन सकता है। इस तरह से हम लोगों ने रोजेल मतलब अंबाड़ी एंड बेल एंड पाइनएप्पल का भी बनाया है। सेम फॉर्मेशन है, सेम ही मेथड है बनाने की। तो मेरा नाम अंकिता राजनिका में है, मैं यही अकोला के रहने वाली हूँ। सर हमारे यहाँ पे बहुत सारे प्रोडक्ट बनाए हुए हैं, जैसे कि यहाँ पे आंवला का सिरप है सर, ये 200 रुपए का है, 500 ml है। अगर हमने इसके अंदर पानी डाला तो सर 2 लीटर बना सकते हैं हम यहाँ पे। ये सर रोजेल का है, अंबाड़ी बोलते हैं यहाँ पे, लोकल नेम इसका अंबाड़ी का बॉन्ड यहाँ पे कहते हैं सर। तो मैडम मैं ये बात बता रहा हूँ आपको कि प्रोडक्ट की जानकारी तो कई छात्रा ने मुझे दी है, लेकिन मेरा जो प्रश्न है कि ये जो करने की जो प्रेरणा है ये प्रोडक्ट बेचने की, ये प्रेरणा आपको कहाँ से? सर हमारे सर यहाँ पे बैठे हुए सर, इन्होंने हमें मतलब बताया है कैसे बनाना है कैसे नहीं। अच्छा सर इकडे बघा।
सर इन्होंने बताया कैसे बनाना है, कैसा करना है सर। हमारी पूरी मतलब हमारा ये कोर्स है सर, स्किल एनहांसमेंट कोर्स है सर। हमारा हॉर्टिकल्चर सेक्शन में होता है सर, यहाँ पे क्या क्या बनाना है। हमने बहुत सारे प्रोडक्ट बनाए सर, जैसे कि यहाँ पे जूस है, चटनी है, जैम है। हमारी जो वुड एप्पल की चटनी है सर वो तो खत्म हो गई, वुड एप्पल का जैम भी खत्म हो गया सर। अभी यहाँ पे स्टॉक है सर, ये लास्ट डे का है और मतलब ये खत्म होने वाला है अभी। किसानों को फलों को अच्छे दाम मिलने चाहिए, इसीलिए प्रोसेसिंग इंडस्ट्री इंडिया में बढ़नी चाहिए, इसीलिए ये सब किया जा रहा है। अच्छा। इसका उद्देश्य यही है कि अच्छे दाम मिलने चाहिए। अगर हमने आंवले वैसे ही बेची तो उसको इतना अच्छा दाम नहीं मिलता। अगर इसका सिरप बनाया, जूस बनाया तो हमें ज्यादा प्रॉफिट होगा, इसके लिए बाकी युवक और युवतियों को आप इसमें से क्या मैसेज दे सकते हैं कि प्रोसेस करके बेचे सर। हाँ, हमने प्रोसेसिंग रॉ मटेरियल बेचा तो वो कम दाम में जाएगा। अगर हम प्रोसेसिंग तो ज्यादा दाम में जाएगा। अच्छा। ज्यादा दाम मिलेगा तो हमें मतलब प्रेरणा मिलेगी कि हम और बनाएं और बेचें, और ये सारी प्रेरणा हमें हमारे किसानों को रैपिड से मिलेगी सर। और हमारे यही मतलब है कि हम ये प्रोसेसिंग करके बेचें। हम किसानों के बेटे बेटियां है तो हम ये कर सकते हैं। ऐसा नहीं है कौन सा भी काम छोटा होता है बड़ा होता है, इससे हमें बहुत प्रॉफिट मिलता है और हमें करना चाहिए। इसकी एक प्रेरणा ये कृषि विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला देता है। थँक्यू सर। हे जे कृषी प्रदर्शन आहे हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आहे आणि याकरता सगळ्यात महत्त्वाचं भाऊसाहेबांनी आपल्या विदर्भामध्ये हे सगळ्यात मोठं कृषी विद्यापीठ उभारलेलं आहे आणि या कृषी विद्यापीठातील ह्या सगळ्या विद्यार्थिनी यांनी इथे स्टॉल लावलेला आपल्याला दिसून येत आहे आणि यांनीच आतापर्यंत या मुलाखतीच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत त्यांनी समर्पक पद्धतीनं दिलेली आहेत आणि यांनी इतर युवक युवतींसाठी अतिशय सुंदर असा मेसेज सुद्धा या उपक्रमाच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे। आणि मी सुद्धा प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, मी अकोटवरून आहे आणि मी अकोला जिल्ह्याचे जे जिल्हा उद्योग केंद्र आहे यांचा ट्रेनर म्हणून मी काम करत आहे। माझी सुद्धा मागील वर्षी PKV ला स्किल डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल, मार्केटिंग, एंटरप्रेन्योरशिप या विषयावरती बरीचशी ट्रेनिंग सुद्धा होत राहतात आणि त्यासोबतच आता हा योग आलेला आहे कृषी प्रदर्शनीमध्ये फिरण्याचा आणि याच्यामध्ये हे सगळे विद्यार्थी दिसले आणि त्यामुळे मी या विद्यार्थ्यांची अतिशय सुंदर अशी ही जी बाईट आहे इथे घेतलेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या विद्यार्थ्यांचे जे गुरु आहेत, शिक्षक आहेत, तर त्यांनी मला इथे हे जे बाईट आहे घेण्याची इथं परमिशन दिली त्याबद्दल मी सरांचे इथे धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू सो मच। थँक्यू सर।